नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. आजपर्यंत आम्हाला अनेक कॉमेंट्स मध्ये दर्शकांनी असं लिहिलं होतं की तुम्ही आतापर्यंत दक्षिणेतली मंदिरं कुठलीही दाखवलेली नाहीयेत. त्यामुळेच आम्ही आज निघालेलो आहोत दक्षिण भारताच्या यात्रेला. दक्षिण भारतामधली अनेक प्राचीन मंदिरं आणि आम्ही तिथे जाऊन जे जे काही बघणार आहोत ते सगळं तुम्हाला आम्ही या मालिकेमध्ये दाखवणार आहोत. मी मुद्दाम मालिका असं म्हणतो आहे. मालिका म्हणजे आतापर्यंत तुम्ही आमची गुजरात प्रवासाची मालिका बघितलेली असेल, इंग्लंड प्रवासाची मालिका बघितलेली असेल, तशीच आता आपण दक्षिण भारताची एक मालिका बनवत आहोत. तुम्हाला विनंती आहे की आजचं हे श्री गणेशा करण्याचं चलचित्र आणि ह्या मालिकेमध्ये येणारी पुढची संपूर्ण चलचित्र व्यवस्थितपणे बघा. चला तर मग आता दक्षिण भारत क्रमशः करूयात. सकाळी सकाळी 5:30 वाजता आम्ही पुण्याहून निघालेलो आहोत. पहिला मुक्काम आम्ही बेंगलोरच्या आसपास कुठेतरी करायचा ठरवलेला आहे. बेंगलोरच्या अलीकडे किंवा पलीकडे आम्ही जाणार आहोत आणि तिथून पुढे मदुराईच्या दिशेने जाणार आहोत. सकाळी सकाळी निघाल्यामुळे अतिशय प्रसन्न वातावरण आहे. पुण्यातून अगदी आम्ही निघालो त्यावेळेला पूर्णपणे अंधार होता. त्यावेळेला मी फारसं शूटिंग केलं नाही. आता सकाळी साधारण 7:30 वाजलेले आहेत. डावीकडे सूर्य उगवायला लागलेला आहे. छानपैकी वातावरण आहे. आपण असाच आनंद घेत पुढे बेंगलोरच्या दिशेने जाणार आहोत. सकाळी 8:15 वाजता आम्ही कराडमध्ये पोहोचलो होतो. नाश्त्याचा विषय निघाल्यावर पंकज किंवा संगम हे दोनच पर्याय असतात. चला संगम मध्ये नाश्ता करूयात. कराडमधील या संगम हॉटेलमध्ये उत्कृष्ट पद्धतीने न्याहारी करून आम्ही बंगळुरूच्या दिशेने पुढे मार्गक्रमण आरंभ केले. सध्या पुणे कोल्हापूर महामार्ग म्हणजे डायव्हर्शन जास्त आणि सरळ रस्ता कमी असं झालेलं आहे. खूप सारी डायव्हर्शन्स आपल्याला लागतात आणि खूप अडथळे येतात. संपूर्ण मार्गावर अशा शेकडो पुलांचं काम चालू झालेलं दिसतं, पण सध्या प्रगती अतिशय संथपणे चालू आहे. सगळी कामं अर्धवट पडलेली आहेत. सगळीकडे अशा अर्धवट उभे राहिलेले पूल आपल्याला बघायला मिळतात. सकाळी 5:30 वाजता आम्ही पुण्यातून निघालो होतो. वाटेत कराडला संगममध्ये नाश्ता करून आम्ही 10:15 वाजता कोल्हापूर पास करत आहोत. आता उजव्या बाजूला आपण बघू शकता कोल्हापूर आहे संपूर्ण, आणि कोल्हापूर पास करून आम्ही बेळगावच्या दिशेने जात आहोत. आता आम्ही महाराष्ट्रातून कर्नाटकाच्या हद्दीमध्ये प्रवेश करत आहोत. तिथला हा चेक नाका. कर्नाटकामध्ये प्रवेश. आता पुढे कर्नाटकामधले मार्ग चांगले असतील अशी आशा आहे. बघूयात पुढे कसे मार्ग लागतात. आपल्या पुणे कोल्हापूर महामार्गाचं काम चालू आहे, पण जसं आपण कर्नाटकामध्ये प्रवेश करतो अतिशय छान रस्ते आपल्याला मिळतात. आणि आता आमच्या गाडीने वेग धरलेला आहे. आम्ही आता वेगाने अंतर कव्हर करू शकतोय. तुम्ही बघू शकता 6 पदरी अतिशय सुंदर सिमेंटचा मार्ग पुढे आम्हाला लागलेला आहे. कर्नाटकातले मार्ग तर चांगले आहेतच, पण तुलनेने आपल्याला इकडे वाहतूक कमी मिळते. मर्यादित वाहतूक असते आणि त्यामुळे रस्ते किंवा मार्ग आपल्याला मोकळे मिळतात. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही बेळगाव क्रॉस करत आहोत. हा आपल्याला तिरंगा जो दिसतो आहे हा बेळगावच्या सीमेवरचा तिरंगा आहे. कर्नाटकात प्रवेश केल्यावर संकेश्वरचा पहिला टोल नाका लागला होता. आता हा कर्नाटकातला दुसरा टोल नाका आम्हाला लागलेला आहे. या गावाचं नाव आहे बागेवाडी. बागेवाडी टोल नाका. धारवाडचं हायकोर्ट आणि IIT इथे आहे. हा संपूर्ण परिसर जी झाडी दिसते ही सगळं धारवाडचं IIT आणि हायकोर्ट आहे. आणि इथे टाटा मोटर्स पण आम्हाला दिसलं. आता आम्ही धारवाड बायपास मध्ये आहोत. धारवाड बायपास या बाजूनी म्हणजे धारवाड गावामध्ये जायला या बाजूनी आतमध्ये जावं लागतं सर्व्हिस रोडनी. आम्ही सरळ आता बेंगलोरच्या दिशेने जात आहोत. हुबळीच्या दिशेने आम्ही आता पुढे निघालेलो आहोत. धारवाड हुबळी बायपास रोडला सुद्धा मार्गाची कामं चालू आहेत. वन वे ट्रॅफिक करण्यात आलेला आहे. डाव्या बाजूचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे आणि एकाच बाजूनी दोन्ही बाजूच्या गाड्या जात आहेत. दुपारी 1:30 वाजलेला आहे. आम्ही हुबळीच्या जवळ पोहोचलेलो आहोत. अजूनही आम्हाला भुका लागलेल्या नाहीयेत, त्यामुळे आम्ही जेवायला थांबायचा विचार केलेला नाही. हुबळी गावामध्ये जाण्यासाठी ही कमान आहे. या कमानीतून आतमध्ये साधारण 5 किलोमीटर गेल्यावरती हुबळी शहर लागतं किंवा हुबळी गाव लागतं. दुपारचे बरोबर 1:45 वाजलेले आहेत. आम्ही ह्या साई गणेश हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबलेलो आहोत. हुबळीच्या अगदी जवळ हे साई गणेश हॉटेल आहे. शुद्ध शाकाहारी हॉटेल आम्हाला लागतं, जे आम्हाला सापडलं म्हणून आम्ही इथे जेवायला थांबलोय. बघूयात आतमध्ये जाऊन जेवण कसं मिळतंय, आल्यावर तुम्हाला सांगतो. साई गणेश हॉटेल या भागामध्ये प्रसिद्ध आहे. आतलं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे.
समोर छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे. आपले पूजा भाटेकाकू समोर जेवायला बसलेले आहेत आणि समोर छान बैलगाडीचं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. त्या बाजूला बैलगाडी ठेवलेली आहे आणि त्या बाजूला सुंदर गणेशजी आहेत. मी तुम्हाला दाखवतो आता. सुंदर गणपती दारासमोरच ठेवलेला आहे. गणेशजींचं दर्शन आपल्याला आतमध्ये आल्या आल्या होतं. कर्नाटकातलं हॉटेल आहे. तुम्ही इथे बघू शकता उजव्या बाजूला राईसचे प्रकार म्हणजे भाताचे प्रकार दिलेले आहेत. या हॉटेलमध्ये 21 प्रकारचे भात उपलब्ध आहेत. 21 प्रकारचे भात. कर्नाटक असूनही इथे आम्हाला ज्वारीच्या भाकरीची राईस प्लेट मिळाली. तुम्ही बघू शकता ताटामध्ये ज्वारीची भाकरी, चटणी, लोणचं, दही सर्व काही प्रकार आहेत आणि उत्तम राईस प्लेट असावी असं वाटतंय. चव बघून सांगतो तुम्हाला. आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला दिसत असेल की अतिशय तृप्त झालेली आहेत आपली लोक. अतिशय सुंदर छान चविष्ट जेवण आम्हाला इथे आणि तेही खूप स्वस्तात मिळालं. या हॉटेलची विशेषता ही आहे की अतिशय स्वस्त थाळी. आता जी तुम्ही बघितली ती थाळी आम्ही खाल्ली. अतिशय मनसोक्त जेवण सगळ्यांचं झालेलं आहे. आता पुढचा आमचा नेक्स्ट स्टॉप असेल तो डायरेक्ट चहा प्यायला. कर्नाटकातील बहुतांश मार्ग अतिशय गुळगुळीत आणि तुळतुळीत आहेत. पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. समोर कसला तरी टॉवर दिसतोय. लांबून कळत नाही कशाचा टॉवर आहे पण एक मोठा टॉवर समोर दिसतोय. म्हणजे बुर्ज खलिफा बिल्डिंग दुबई मधली जशी आहे तसा टॉवर इथे उभा केलेला आहे. बहुधा हे जैन समुदायाचं काहीतरी असावं कारण महावीरांची मूर्ती समोर दिसते आहे. त्याच्या समोरच VRL चं समोर गोडाऊन आहे किंवा वर्कशॉप म्हणता येईल. 1,000 एकरामध्ये बनलेलं हे VRL चं गोडाऊन आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही दावणगिरी पाशी पोहोचलेलो आहोत. इथून डावीकडे सर्व्हिस रोडनी गेलं तर दावणगिरी गाव आहे. दुपारचं जेवण झालेलं आहे. 3 वाजून गेलेले तरी पूजा अजून जागी आहे. बघा कर्नाटकातले महामार्ग असे रिकामे असतात. तुलनेने आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला महामार्गांवरती खूप वाहतूक दिसते परंतु महाराष्ट्राजवळच्या इतर राज्यांमध्ये गुजरात, मध्य प्रदेश, हे कर्नाटक आपल्याला खूप कमी वाहतूक महामार्गांवर बघायला मिळते. आम्ही दावणगिरीच्या पुढे आलेलो आहोत आणि आम्हाला ह्या भागामध्ये अनेक पोपळीच्या म्हणजे नारळाच्या आणि सुपारीच्या बागा बनवलेल्या बघायला मिळतात. कारण माहित नाही, इथून समुद्र तर खरं खूप लांब आहे पण तरी सुद्धा या भागात नारळाच्या आणि पोपळीच्या आणि म्हणजेच नारळाच्या आणि सुपारीच्या बागा खूप बघायला मिळतात. हे बघा उजव्या बाजूला तुम्ही आता बघू शकता. अशा अनेक बागा इथे आजूबाजूला आम्हाला बघायला मिळत आहेत. कर्नाटकमध्ये ज्या मार्गावरच्या पाट्या आहेत त्या सगळ्या इंग्रजी आणि कन्नड भाषेमध्ये आहेत. देवनागरी लिपीमध्ये इथे आपल्याला मार्गांवरती फलक बघायला मिळत नाहीत. तुम्ही कुठल्याही फलकावर बघा, देवनागरी लिपी लिहिलेली तुम्हाला दिसणार नाही किंवा बघायला मिळणार नाही. सर्व फलक कन्नडमध्ये म्हणजे जिल्ब्यांमध्ये किंवा इंग्रजीमध्ये. एका टोल नाक्यावरती आम्ही चहा पिण्यासाठी आणि थोडीशी विश्रांती घेण्यासाठी पाय मोकळे करण्यासाठी थांबलो होतो. अजून जवळपास 250 किलोमीटर आम्हाला पुढे बेंगलोर पर्यंत जायचं आहे. दुपारचे 4:15 वाजलेले आहेत. चला पुढे जाऊयात. टोल नाक्याजवळ अनेक हॉटेल्स आहेत, छोट्या छोट्या अशा टपऱ्या आहेत. अनेक टपऱ्यांमध्ये विचारल्यानंतर एक आम्हाला अशी टपरी मिळाली की ज्यांना आमचं बोलणं समजलं, हिंदी समजलं आणि ते नवीन ताजा चहा करून द्यायला आम्हाला तयार झालेत. तुम्ही ते बघू शकता. सगळे फलक जे आहेत ते सगळे जिल्ब्या फलक आहेत. इथे कुठेही आपल्याला देवनागरी बघायला मिळत नाही. आयदर इंग्लिश और जिल्बी असेच बोर्ड आहेत. आता ह्या ताई ज्या चहा बनवत आहेत यांना हिंदी अजिबात समजत नाही. अजिबात म्हणजे एक सुद्धा हिंदी शब्द त्यांना समजत नाही. त्यांच्या मिस्टरांना नशिबाने थोडं हिंदी समजलं म्हणून आम्हाला ते चहा तयार करून द्यायला तयार झाले. नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर कर्नाटकामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी केलेला दिसतो. अनेक पवनचक्क्या आम्हाला इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसत आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला भरपूर पवनचक्क्या इथे आहेत आणि नारळाची आणि सुपारीची भरपूर झाडं आजूबाजूला दिसत आहेत, बागा दिसत आहेत. त्यामुळे थोडासा फील असा येतोय की आपण आपल्या गोव्यामध्ये किंवा कोकणामध्ये आलो आहोत. आता आम्ही चित्रदुर्ग परिसरामध्ये आलेलो आहोत. थोडंसं पुढं डाव्या हाताला गेल्यावरती चित्रदुर्ग लागतं. तुम्ही फलक वाचू शकता. चित्रदुर्ग खूप सुंदर वातावरण आहे इकडे. खूप सगळं हिरवच हिरवं म्हणजे हरियाली दिसतीये सगळीकडे आणि पवनचक्क्या पण खूप आजूबाजूला दिसत आहेत. संध्याकाळचे 5 वाजायला आलेले आहेत म्हणजे 4:55 झालेली आहेत. आम्ही चित्रदुर्ग पास करत आहोत. आता तुम्ही डावीकडचे डोंगर बघू शकता.
त्याच्यावर असलेल्या अनेक पवनचक्क्या तुम्हाला दिसत असतील. नैसर्गिक ऊर्जांचा किंवा नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर उत्तम पद्धतीने कर्नाटक शासन करत आहे. पवनचक्कीचा एक पंखा म्हणजे 3 पाती असतात त्याला, त्यातलं एक पातं घेऊन जाणारा ट्रेलर आम्हाला दिसतोय. थोडस आता पुढे घेऊन दाखवतो किती लांब तो. ते पातं एक आपल्याला लांबून खूप छोटं दिसतं, पण जवळ आल्यावर समजतं की हे किती लांब आहे. तुम्ही हा ट्रेलर बघा किती लांब आहे, आणि त्या ट्रेलरच्याही अर्ध बाहेर आलेलं पातं आहे. हे एक पातं आहे. अशी 3 पाती प्रत्येक पवनचक्कीला असतात. हे बघा, हा ट्रेलर आहे, त्याचा पुढचा ड्रायव्हर इथे आहे, आणि केवढं प्रचंड आकार याचा आहे बघा. आणखी एक पातं आम्हाला जाताना दिसलं. मागे एक दिसलं होतं, त्याच्यानंतर मध्ये एक दिसलं, आणि हे तिसरं पातं म्हणजे एक नवीन पवनचक्की तयार होते आहे. संध्याकाळचे 5:45 वाजले आहेत. हळूहळू आता सूर्य मावळायला लागलेला आहे. आम्ही कर्नाटकामध्ये टुमकुर नावाच्या गावापासून पास होत आहोत, म्हणजे पुढे जात आहोत. हे आजूबाजूला आपल्याला जे गाव दिसतंय ते हरियूर नावाचं गाव आहे. याच्या पुढेच टुमकुर नावाचं गाव येणार आहे. अतिशय छान वाटतं आहे. संधी प्रकाश आता थोड्या वेळाने यायला लागणार आहे. अजून थोडं ऊन आहे, पण थोड्याच वेळात संधी प्रकाश येणार आहे, आणि खूप छान वातावरण आहे. दुपारची विश्रांती मागच्या लोकांची झालेली आहे, आणि आम्ही आता सर्व फ्रेश होऊन चहा पिऊन पुढे निघालेलो आहोत. आता संध्या समय झालेला आहे, संधी प्रकाश पडलेला आहे. तुम्ही बघू शकता सूर्य हळूहळू मावळू लागलेला आहे. प्रकाश कमी कमी होत चाललेला आहे, पण तरी सुद्धा खूप छान वातावरण आहे, आणि ह्या संध्याकाळच्या वेळी प्रवास करायला खूप आनंद मिळत आहे. संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत, आणि आम्ही टुमकुरच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. आता आम्ही जिथे आहोत तिथून टुमकुर गाव फक्त 3 किलोमीटर आहे. रात्रीचे 9:10 झालेले आहेत. आम्ही बेंगलोरच्या इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये आहोत, आणि लवकरच आम्ही हॉटेल शोधणार आहोत रात्रीच्या निवासासाठी. इलेक्ट्रॉनिक सिटी बेंगलोर निवासासाठी हॉटेल शोधत आहोत. रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत, आणि आम्ही होसूर रोडवरती बेंगलोर इलेक्ट्रॉनिक सिटीच्या पुढे हे मयुरी रेसिडेन्सी नावाचं हॉटेल आम्हाला मिळालेलं आहे. या हॉटेलमध्ये आम्ही आता रात्रीचा मुक्काम करणार आहोत. नवीन हॉटेल आहे, चांगलं हॉटेल आहे. तुम्हाला एकदा रूम टूर दाखवतो, आणि मग आपण आजच्या या पहिल्या चलचित्राची इतिश्री करूयात. हॉटेलची रूम मी आता तुम्हाला दाखवत आहे. अतिशय छान रूम आहे. 2300 रुपये एका नाईटचे आम्हाला मागितलेले आहेत. 2300 रुपयात हा मोठा बेड आहे, एक टेबल आहे, चहा बनवण्यासाठी सकाळी चहाचं सामान ठेवलेलं आहे, किटली ठेवलेली आहे, आणि वॉशरूम पण चांगलं आहे. तुम्ही बघू शकता स्वच्छ वॉशरूम आहे. नवीनच हॉटेल असल्यामुळं चांगलं हॉटेल आम्हाला 2300 रुपयामध्ये मिळालेलं आहे. या रूम मध्ये आम्ही आजचा पहिला मुक्काम करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही खाली जाऊन जेवून येणार आहोत, आणि मग झोपणार आहोत. आज दिवसभराच्या चित्रणामध्ये तुम्हाला गाडी आमची दाखवायची राहिली होती. आम्ही ह्या हॅरियर मधनं फिरत आहोत. हॅरियर टॉप एंड मॉडेल आहे, ब्लॅक एडिशन टॉप एंड मॉडेल असलेली हॅरियर आम्ही घेऊन फिरत आहोत. ऑटो गाडी आहे, अतिशय आरामदायी गाडी आहे, आणि अतिशय सुखकर प्रवास करणारी गाडी आम्ही घेऊन फिरत आहोत. या मयुरी रेसिडेन्सीमध्ये आम्ही राहणार आहोत. मध्ये एक दारूचं दुकान आहे, त्याच्या शेजारी एक पब आहे, आणि त्या पबच्या शेजारी गार्डन लिहिलं. इथे एक आंध्रा रेस्टॉरंट आहे, आंध्र स्टाईल इथे जेवण मिळतं. या ठिकाणी आता आम्ही जेवायला चाललेलो आहोत. आता आम्ही इथे जेवणार आहोत, आणि जेवून रूम मध्ये जाऊन झोपणार आहोत, कारण आम्ही पहाटे 3 वाजता उठलेलो आहोत. मी तर अजिबात त्यानंतर झोपलेलो नाही. मी पूर्ण दिवस ड्रायव्हर बरोबर जागा होतो, अवधूत बरोबर. रूम मध्ये जाऊन झोपणे आहे इथे जेवल्यानंतर. तर दर्शक हो, दक्षिण भारताच्या आमच्या पहिल्या चलचित्रामध्ये आपण पुण्यापासून बेंगलोर पर्यंतचा प्रवास करणार होतो, पण आम्ही बेंगलोरच्या थोडंसं पुढे येऊन बेंगलोर इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये होसूरच्या अलीकडे एका हॉटेलमध्ये राहिलो आहोत. आपण या पहिल्या चलचित्राची इथेच इतिश्री करत आहोत, कारण आम्ही पहाटे 3 वाजता उठलो होतो, 5:30 वाजता प्रवास आरंभ केला होता, आणि आता रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत. आम्ही जेवून जस्ट रूम वरती आलेलो आहोत, आणि आता आम्ही झोपणार आहोत, आणि उद्या पहाटे आम्हाला परत 5 वाजता उठायचंय, 6 वाजता निघायचंय. त्यामुळे हे चलचित्र आपण इथेच संपवत आहोत. आपली नेहमीची विनंती तुम्हाला असतेच, आपल्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा, एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा, आम्हाला नम्र विनंती आहे. चला तर मग उद्याच्या म्हणजे पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात, ज्याचं नाव असेल दक्षिण भारत 2. उद्या आपण त्रिची येथे जगातलं सर्वात मोठं हिंदू ऑपरेशनल मंदिर बघायला जाणार आहोत. तर चला दुसऱ्या चलचित्रामध्ये म्हणजेच उद्याच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.